राजूरा में गणेश विसर्जन के दौरान सीटीवी प्रतिनिधि कृष्ण कुमार ने प्रशासनिक अधिकारियों से बातचीत की। इस विसर्जन के संदर्भ में प्रशासनिक अधिकारियों ने क्या कहा, आइए देखते हैं। राजूरा में भी गणेश जी का विसर्जन बड़ी भक्तिभाव के साथ किया गया और हर तरफ गणपति बप्पा मोरिया बोलो गजानन महाराज का जयघोष हो रहा था और पूरे परिसर में भक्तिमय नज़ारा दिखाई दे रहा था, जिसमें पुरुष महिलाओं के साथ युवक युवतियों का भी बड़े पैमाने पर समावेश था और काफ़ी आकर्षक मूर्तियाँ तथा झांकियाँ इस मौके पर देखने को मिली। वहीं इस दौरान सिटी के प्रतिनिधि कृष्ण कुमार ने विसर्जन के वक्त राजूरा के तहसीलदार के साथ नगर परिषद के मुख्य अधिकारी से भी बातचीत की। नमस्कार। आज गणपती मूर्तींच्या विसर्जनाकरिता प्रशासनातर्फे योग्य ती सर्व तयारी करण्यात आलेली आहे। नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस विभाग तिन्ही विभागाच्या वतीनं जे काही आवश्यक व्यवस्था आहे, जे काही विसर्जन मिरवणूक आहे, मिरवणुकीच्या संदर्भाने असेल किंवा विसर्जन स्थळ जे आहे, आज या ठिकाणी आपण आहोत विसर्जन स्थळावरती, तर त्या ठिकाणी पण व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते, भक्तांना विनंती करण्यात येते की आपण शांततेत सर्व प्रशासनाला सहकार्य करावं। जे निर्माल्य कुंड देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणीच निर्माल्य टाकण्यात यावं आणि मूर्तीचं जे काही विसर्जन करायचं आहे त्याकरिता आपण क्रेनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। तर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपण ती मूर्ती तलावामध्ये विसर्जन करणार आहोत। सर्व तलावाचा खोलीकरण हे किती आहे? मूर्तींच्या ज्या काही उंची आहेत त्यानुसार साधारणपणे 18 ते 20 फूट आपण खोल तलाव केलेला आहे। तर जेणेकरून श्रींच्या सर्व मूर्ती ज्या आहेत योग्य पद्धतीने त्या ठिकाणी पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करता येतील। तरी मंडळाचे जे काही पदाधिकारी आहेत त्या सर्वांना प्रशासनातर्फे आम्ही विनंती करतो, आवाहन करतो की आपण आमच्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सर्व सहकार्य करावे, पोलीस विभागाला सुद्धा सहकार्य करावे। नमस्कार, मी डॉक्टर सूरज जाधव, मुख्याधिकारी नगर परिषद राजूरा। सन्माननीय ओमप्रकाश गोंड साहेब, प्रशासक तथा तहसीलदार नगर परिषद राजूरा। आम्ही यावर्षी नियोजनबद्ध पद्धतीने पोलीस विभाग, नगर परिषद, महसूल विभाग यांच्या साहाय्याने, शांतता समितीच्या साहाय्याने सर्व मंडळांना भेटी देऊन अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षा, स्वच्छता, ध्वनी प्रदूषण, लेझर लावू नये अशा सर्व महत्त्वाच्या सूचना वेळेआधीच दिल्या होत्या। त्यांच्या अटी शर्तींमध्ये NOC ना हरकत प्रमाणपत्र दिल्या होत्या। आपल्याकडे 2 कृत्रिम कुंडांची व्यवस्था होती। नगर परिषदेच्या तलावाच्या येथील कृत्रिम कुंडात साधारण 200 छोटे गणपती आणि कर्नल चौकातील कुंडामध्ये साधारण 100 छोट्या गणपतीचं विसर्जन झाले। काल 8 ते 10 मोठ्या गणपतींचं विसर्जन झालं। विसर्जन स्थळी आपण 100 ते 200 नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांमार्फत आज ट्रॅफिक, क्रेन आणि सर्व गर्दी नियंत्रणासाठी पथक ठेवलेलं आहे। पोलिसांचंही सहकार्य आहे। आपण मोबाईल टॉयलेट व्हॅन, अग्निशमन व्हेकल, आरोग्य पथक, आरोग्य विभागाच्या मदतीने आणि इतर सर्व त्यांच्यासाठी पाण्याची, खाण्याची व्यवस्था सुद्धा इथे केलेली आहे आणि या सर्व यशस्वी नियोजनामुळे कोणती अडचण न घेता आजचा कार्यक्रम पार पडेल असं वाटतं। टीवी के लिए हमारे प्रतिनिधि कृष्ण कुमार की रिपोर्ट।